वेलकम टू द डेटा यूट्यूब चॅनल. आता आपण बघणार आहोत सेकंड क्वेश्चन टाईप, जो की इझी क्वेश्चन आहे. बट सेकंड क्वेश्चन आहे फ्रॉम द एसक्यूएल क्वेश्चन टाईप सिरीज. तर या सिरीजमध्ये आपण सर्व एसक्यूएलचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. जितके पण आहेत विल ट्राय टू सॉल्व्ह दोज एव्हरीथिंग. ठीक आहे, मी आधीमध्ये इंग्लिशमध्ये पण बोलेल जस्ट बिकॉज तुम्हाला ती वर्डिंग्स भेटत की काय बोलायचं असतं, कुठं बोलायचं. आय कीप इन मराठी ऑल्सो, बट कधी कधी मी इंग्लिशमध्ये पण बोलू ताकी तुम्हाला पण कळेल की कुठं काय बोलायचं असतं, व्हॉट आर द टर्मिनॉलॉजीज यूज इन द डेटा अँड दिस. ओके, तर आपण क्वेश्चन टाईप मध्ये जाऊया. तर क्वेश्चन आहे तुमचा, यू हॅव ऍक्सेस टू द इलेक्ट्रिसिटी बिलिंग सिस्टीम. तर ही इलेक्ट्रिसिटी बिलिंग सिस्टीम आहे डिटेलिंग द इलेक्ट्रिकल युजेज अँड कॉस्ट ऑफ हाऊस होल्ड ओव्हर बिलिंग पिरियड इन द इयर ऑफ 2023 अँड 2024. तर 2 इयरचा डेटा आहे आपल्याकडे, 2023 आणि 2024. युअर ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रेझेंट टोटल इलेक्ट्रिकल कन्झम्पशन, म्हणजे कन्झम्पशन किती झाले टोटल, टोटल कॉस्ट किती आहे आणि ऍव्हरेज किती आहे फॉर इच हाऊस होल्ड, म्हणजे प्रत्येक हाऊस होल्डला बघायचं आपल्याला. ठीक आहे, बिलिंग आयडी जस्ट तुम्ही एक युनिक आयडी समजा. बिलिंग आयडी इज नॉट रिक्वायर्ड ॲज ऑफ नाऊ, त्यांनी सांगितलं आहे. आणि ॲव्हरेज जो काढायचा तो प्रत्येक घरासाठी काढायचा आहे, प्रत्येक वर्षासाठी. ठीक आहे, प्रत्येक वर्ष पर इयर डिस्प्ले द आउटपुट इन असेंडिंग ऑर्डर ऑफ इच हाऊस होल्ड आयडी अँड इयर ऑफ बिलिंग. ओके, म्हणजे प्रत्येक इयरच्या असेंडिंग ऑर्डर, म्हणजे पहिले 2023 मग 2024. ओके, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हाऊस होल्ड घेऊ कारण की बिलिंग आपल्याला लागणार नाही. ओके, तर कॉपी करताना आपण इकडूनच करूया कॉपी. ठीक आहे, हा झाला तुमचा हाऊस होल्ड. त्यानंतर आपल्याला दाखवायचे एक्सपेक्टेड आउटपुट मध्ये वगैरे, तर बिलिंग इयर दाखवायचा, राईट, जो की तुमचा बिलिंग इयर आहे. तर बिलिंग इयर मला या कॉलमनी भेटणार आहे, राईट, जो की बिलिंग पिरियड. तर मला फक्त इयर दाखवायचं, तर मी लेफ्टच घेईल. लेफ्ट ऑफ 4 म्हणजे काय करणार आहे, जे पण लेफ्ट पासून घेणार 2023, म्हणजे इथून 4 घेणार फक्त, तर आपल्याला इयर्स भेटणार. त्याला आपण बोलू शकतो बिल अंडरस्कोर इयर. परत आपल्याला दाखवायचं सम ऑफ कन्झम्पशन किती झालेले, बरोबर, आणि ह्याला आपण नाव देऊया ऍज. परत मग दाखवायचं टोटल अंडरस्कोर कॉस्ट, त्याला पण आपण बोलूया टोटल अंडरस्कोर कॉस्ट. आता बघा, तुम्ही एव्हरेज आपल्याला जो दाखवायचा ना, तो प्रत्येक हाऊस होल्डसाठी आणि प्रत्येक इयरसाठी दाखवायचा. तर एनिवे आपण हाऊस होल्ड आणि इयरसाठी घेतलेलंच आहे वरती, तर आपण डायरेक्ट एव्हरेज दाखवू शकतो, राईट. तर आपण एव्हरेज घेणार आहे कन्झम्पशन ह्याला, नंतर नाव देणार आहे आज एव्हरेज अंडरस्कोर कन्झम्पशन. ठीक आहे, आता एनिवे आपण बघा कधी पण सम किंवा काउंट किंवा काही लिहितो आणि त्याच्याबरोबर एखादं डायमेन्शन घेतो, किंवा ह्याला तुम्ही डायमेन्शन पण बोलू शकता, कॅटेगरी बोलू शकता. हे बाकी सगळं सम आहे, पण हे नाही. जे पण सम नसतात ना, त्याला तुम्हाला ग्रुप बाय मध्ये लिहायचं असतं. ठीक आहे, तर ग्रुप बाय मध्ये तुम्ही काय काय लिहिणार, तर तुमचा हा एक आहे. ठीक आहे, तर ह्याला पण मी ग्रुप करतो लेफ्ट बिलिंग पिरियडला ऍज अ बिलिंग इयर, कारण की प्रत्येक इयरला काढायचं, तर मी डायरेक्ट इयर घेणार इथं, ना की मंथ घेणार, राईट. तर मला इयर वाईजच ग्रुपिंग करायचं, बकेटिंग पण जे पण. ठीक आहे, आणि त्यानंतर ऑर्डर बाय काय बोलत ते, म्हणजे ऑर्डर बाय हाऊस होल्ड कर आणि इयर कर. तर इयर आणि हाऊस होल्ड इन असेंडिंग ऑर्डर बोलली, राईट. वरती जर गेलो मी आणि वरती जर इफ लुक ॲट द क्वेश्चन, तर हाऊस होल्ड अँड इयर इन बिलिंग इन असेंडिंग ऑर्डर. तर ह्याला आपण रन करूया कोडला. तर रन केल्यानंतर एक एरर दिला आहे आपल्याला, तर आपण बघूया काय एरर आहे तो नक्की. हा, तर लेट्स सी. तर पहिला आपला हाऊस होल्ड बरोबर आहे, ह्याचं पण आपण क्लोज केलेलं आहे, ह्याचं पण आपण क्लोज केलेलं आहे, याचं सुद्धा आपण क्लोज केलेलं आहे, आणि याचं पण क्लोज केलेलं आहे, राईट. तर कुठला एरर आहे एक्झॅक्टली आपल्याला तो बघायचा आहे. कॉमा लेफ्ट ऑफ टोटल कॉस्ट मध्ये आपण इथं चुकले, राईट, इथं हे द्यायची गरज नाही. तर आपण इथं फॉर्म मध्ये हे लिहूया आणि आता रन करूया. जसं मी कोड रन करेल, अजून पण एरर देत आहे, हाऊस होल्ड आय लेफ्ट ऑफ, राईट. तर मग आता तुमचा हा लेफ्ट घेतला तुम्ही, हाऊस होल्ड आय डी पण घेतला, बिलिंग इयर घेतला आहे. आता याला काय देतो, सिंटॅक्स नियर हाऊस होल्ड आय डी, ग्रुप बाय हाऊस होल्ड आय डी केलाय आपण, आणि याला पण केलेलं आहे, राईट. हाऊस होल्डची स्पेलिंग पण बरोबर आहे आपली. ओके, आणि आपण याला बिलिंग पिरियडचा पण घेतलेला आहे, जो की आपला आहे लेफ्ट ऑफ दिस, राईट. आता आपण सगळं बरोबर लिहिलं आहे, फक्त इथं ग्रुप बाय लिहित आहे ना की ग्रुप. ओके, इथं ग्रुप बाय लिहितो आणि लेट्स रन दिस कोड. आपण जसं रन करतो, आपल्याला आला आहे हाऊस होल्ड आणि बिलिंग इयर इन असेंडिंग ऑर्डर. तर या हाऊस होल्डसाठी 2023 ला एवढं बिल कन्झम्पन होतं, एवढं कॉस्ट आता, आणि ऍव्हरेज कन्झम्पन तर एवढं आहे इयर वाईज टोटल, राईट. म्हणजे प्रत्येक इयरला बघचाल किंवा प्रत्येक पूर्ण इयर मध्ये किंवा टोटल ऍव्हरेज बघचाल, तर तो हाऊस होल्ड साठी
प्रत्येक हाऊसहोल्डसाठी आणि प्रत्येक कन्व्हेन्शनसाठी एवढा झालेला आहे 3-1, राईट. त्याला आपण इव्हॅल्युएट करूया. जसं आपण इव्हॅल्युएट करूया, आपला आन्सर बरोबर आलेला आहे, राईट. तर आपल्याला आता ऍव्हरेज जर तुम्ही बघितला, तर आता मी तुम्हाला सांगतो की ऍव्हरेज कसा कॅल्क्युलेट केला जाईल, ठीक आहे. मी जर फक्त हेच रन केलं, ठीक आहे. तर तुम्ही बघताल, तर या हाऊसहोल्डसाठी 2023 साठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एवढे 12 महिने, राईट. आणि तुम्ही जर 12 महिन्याचं जर बघितलं, तर एव्हरेज किती समवेअर अराउंड 311 येते, राईट. म्हणजे प्रत्येक महिन्याला जर तुम्ही त्याचं बघितलं, तर पूर्ण इयरमध्ये जर मी सगळ्याला ऍड केलं, नंतर डिवाइड बाय तेवढे मंथ केले, राईट. आता सपोज मी 2023चं 101 आयडीचं घेतो, 220.50 प्लस 280.00 प्लस 310.50 प्लस 310.50 प्लस 330. तर असं करत करत तुम्ही जेव्हा ऍड करसाल ना, तर तुमचा किती नंबर येईल? 3743. तर तुमचा नंबर 3743.50 ला डिवाइड बाय 12 ने करा, बिकॉज 12 मध्ये, राईट. तर समवेअर अराउंड, सॉरी, 3743.50 ला डिवाइड बाय 12 करसाल, तर तुमचा 3195 जो की हा येतोय, विच इज करेक्ट, ठीक आहे. म्हणजे तुमचा प्रत्येक पूर्ण इयरचा तुम्ही डिवाइड केला बाय 12, बिकॉज 12 महिने असतात आणि त्यानंतर त्यांनी तो एव्हरेज दिला आपल्याला, जो की आपल्याला भेटले, ठीक आहे. तर असं सॉल्व्ह करू शकता तुम्ही. तर स्ट्रॅटर्जी हीच असणार की ट्राय करायचं, क्वेश्चनला अंडरस्टँड करायला, त्यानंतर आपल्याला काय पाहिजे ते बघायचं आउटपुटमध्ये. डिझायर्ड आउटपुट काही वेळेस नसतं एक्सपेक्टेड आउटपुट, तर 2-3 वेळा क्वेश्चन वाचायचा की एक्झॅक्टली काय असते, ठीक आहे. त्याने तुम्हाला कळेल की काय दाखवायचं आहे. आणि ग्रुप बाय यूज करताल तर एनिवे तुम्हाला सांगितलं जेव्हा पण तुम्ही ग्रुप बाय यूज करता, फॉर एक्झाम्पल आता मी इथं हाऊस होल्ड दाखवते, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. तर मी इथं दाखवते हाऊस होल्ड अंडरस्कोर आयडी आणि इथं मी घेते सम ऑफ टोटल अंडरस्कोर कॉस्ट, ओके. तर असं तुम्ही करचाल, तर इथं कधी पण तुम्हाला आता माहिती आहे, आता तुम्ही इथं बघा, जर हा मी रन करायला ट्राय केला, हा मला एरर देणार, बिकॉज तुम्ही इथं सम यूज केलाय. सम तुम्ही डायरेक्टली यूज, फक्त जर फक्त सम केला असता तर एरर नसतं, तुम्ही काहीतरी डिमेन्शन यूज केलं, राईट. म्हणजे मी ह्याला डिमेन्शन बोललो, किंवा तुम्ही ह्याला कॅटेगरिकल व्हॅल्यू पण बोलू शकता. त्याला मग जो कॅटेगरिकल व्हॅल्यू किंवा नॉन ऍग्रिगेटेड जी पण व्हॅल्यू, ती तुमची ग्रुप बाय मध्ये आलीच पाहिजे, ठीक आहे. नॉन ऍग्रिगेटेड व्हॅल्यू should come in group by if you are using any aggregated function इन द क्वेरी. इवन मग तुम्ही त्याला काउंट लिहा किंवा काही पण लिहा, आता इथं जरी काउंट जरी लिहिलं आणि हे जर एवढंच रन केलं, ह्याला जर मी कमेंट आउट केलं, ठीक आहे, आणि रन केलं, तर तो पण मला एररच देणार आहे, बिकॉज तुम्ही काउंट लिहिला. काउंट इज अगेन ऍग्रिगेटेड फंक्शन, राईट. ऍग्रिगेटेड फंक्शन म्हणजे काय? तुमचे सम झाले, राईट. ऍव्हरेज झाले, तुमचा सम झाला, ऍव्हरेज झाला, काउंट झाला, काउंट डिस्टिंग झाला, हे सगळे तुमचे काय? ऍग्रिगेटेड फंक्शन. ज्यावेळेस पण तुम्ही ऍग्रिगेटेड फंक्शन यूज करणार, फक्त ऍग्रिगेटेड यूज करता येणार नाही ना तुम्ही, राईट. तुम्ही बिकॉज इथं काय करता, आता तुम्ही जेव्हा रन करताल तेव्हा हा देणार की तो पण तुमचा काउंट आहे, तो देईल. बट तुम्ही एखादा नॉन ऍग्रिगेटेड फंक्शन यूज करता, नॉन ऍग्रिगेटेड कॉलम यूज करताल किंवा नॉन ऍग्रिगेटेड व्हॅल्यू यूज करताल, त्या टायमाला तुम्हाला विथ ऍग्रिगेशन तेव्हा ग्रुप बाय मध्ये नॉन ऍग्रिगेटेड आलाच पाहिजे. हा रूल आहे, रूल इन द एसक्यूएल नंबर इन ग्रुपिंग क्लॉज, ओके. आपण ग्रुप बाय क्लॉज यूज करता, नॉन ऍग्रिगेटेड with aggregation, the non-aggregated column must be present in the group by clause. हा एक कंडिशन आहे, पण असं नाही की तुम्ही ग्रुप बाय ह्याला नाही लावू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे हाऊसिंग बिलिंग आहे, फॉर एक्झाम्पल हाऊसिंग होल्ड, राईट. आता मी हाऊसिंग होल्डला ग्रुप बाय लावू शकतो. आता मी भले इथं हे नाही दिलं, हा रन करेल, पण मी इथं ऍग्रिगेटेड नाही दिलं तरी पण मी ह्याला नॉन ऍग्रिगेटेड व्हॅल्यू नाही दिली तरी पण मी इथं ग्रुप बाय लिहू शकतो. असं नाही की तुम्ही ग्रुप बाय नाही लिहू शकता, ग्रुप बाय लिहू शकता इथे, राईट. तर हा रन करणार तुम्हाला, मग ऍग्रिगेट करताना मग तो डिस्टिंक्टच व्हॅल्यू देणार. म्हणजे ग्रुपिंग म्हणजे काय करतो, मी सांगेल तुम्हाला ग्रुपिंग कसं चालतं, काय चालतं, हे नाव एसक्यूएल सिरीज, जेव्हा आपण एसक्यूएल मध्ये बघू ना, त्या सिरीज मध्ये आपण अंडरस्टँड करू की ग्रुप बाय आणि नॉन ग्रुप बाय मध्ये फरक काय राहतो, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघू की कसं वर्क होतं, काय वर्क होतं. तर ही सिरीज मध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. होईल तिथं की तुम्हाला एक फ्लेवर भेटेल, एक ही सिरीजच वेगळी राहणार आहे, विच विल बी ऑन फोकस ऑन एसक्यूएल क्वेश्चन. तर आपण वेरियस वेबसाईटने क्वेश्चन सॉल्व्ह करू, 100 to 200 to 500. जेव्हा पण तुम्ही इंटरव्ह्यू जाताल, एसक्यूएल इज मोस्ट इंडियन लँग्वेज, ओके. तर मी बोलतो की एसक्यूएल इज अ मदर लँग्वेज ऑफ द बीआय, म्हणजे मा आहे बीआय, असं सांगू शकतो, ठीक आहे.
तर आपण सगळ्यात पहिले एसक्यूएल बघू आपण आपल्या सिरीजमध्ये. जो पण आता बघत आहे आपण एसक्यूएल क्वेश्चन टाइप सिरीज बघा. त्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू. परत एक एसक्यूएलची पण सिरीज येईल, ज्यामध्ये फक्त एसक्यूएल एक्सप्लेनेशन असेल, म्हणजे एसक्यूएलचे सिंटॅक्स वगैरे ती पण सिरीज होणार आहे. परत तुमची टॅबलेटची सिरीज येईल, परत त्यानंतर तुमची पॉवर बीआयची सिरीज येईल, परत तुमची एक्सेलची पण सिरीज काढू आपण. तर तुम्ही फॉलो केलं 3-4 मंथ मध्ये ना, नीट एकदम व्हिडिओज, तर तुम्ही एक चांगला डेटा अनालिस्ट बनू शकता. 4 मंथ जर पूर्ण व्हिडिओ बघितले म्हणजे तुम्ही प्रयत्न करेल की पूर्ण एंड टू एंड टाकायला याच्यामध्ये. आणि नंतर आपण पायथन पण कव्हर करू विथ पार्टनर्स अँड दोज ऑल थिंग्स. तर पार्टनर्स कव्हर करतो काय दिसतं. माझा असं म्हणणं आहे की जे पण मराठी लोक आहेत ज्यांना आयटी मध्ये स्विच करायचं आहे किंवा डेटा अनालिस्ट व्हायचं आहे, त्यांनी या चॅनलला नक्की फॉलो करा. खूप माहिती भेटेल पुढे. थँक्यू सो मच.